नमस्कार, माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपलामध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मुर्दुशे रवा फ्राय किंवा त्याला लेडी फिश देखील इंग्लिशमध्ये बोललं जातं। तर लेडी फिश रवा फ्राय हे आपण बघणार आहोत। करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे, साहित्य नेहमीचंच आहे। चला तर मग लागूया कामाला। तर आता लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते। तर इकडे फिश फ्राय म्हणून इकडे मुर्दुशे आहेत, ह्याला मी स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसत आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे, हळद आहे, फिश मसाला आहे, तसंच इकडे मीठ आहे। जर तुम्हाला नुसती काश्मीरी मिरची पावडर वापरायची असेल तर ती नुसती देखील वापरू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट नुसता फिश मसाल्याचा देखील वापर करू शकता। तसंच इकडे दिसत आहे हे आंबटपणासाठी आगळ आहे। तर तुम्हाला जर आगळ वापरायचं नसेल तर तुम्ही इकडे चिंचेचा कोळ देखील वापरू शकता किंवा कोकम देखील इकडे वापरू शकता। तसंच फ्रायसाठी आपल्याला इकडे घ्यायचं आहे रवा आणि थोडीशी मिरची पावडर, तसंच तळण्यासाठी तेल। बस एवढे साहित्य लागणार आहे। चला तर मग सुरुवात करूया, कृतीला सुरुवात करूया। तर इकडे ठेवलेले हे जे मसाले आहेत हे सगळे आपण ऍड करणार ह्याच्यात। तसंच इकडे आपण ऍड करणार आगळ। तसंच दाखवायचं राहिलं ते म्हणजे ही ग्रीन पेस्ट आहे, आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची। तर ही देखील आपल्याला ह्याच्यात ऍड करायची आहे। आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर मग इकडे आपल्याला सगळं मसाला आणि ग्रीन पेस्ट वगैरे लावून झालेली आहे। आता निदान अर्ध्या तासासाठी ह्याला आपल्याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मसाला ह्याला लागेल। मग आपण ह्याला फ्राय करून घेऊया। गॅसवर फ्राय पॅन हा मी ठेवलेला आहे आणि इकडे आपलं फिशला देखील व्यवस्थित मसाला लागलेला आहे। आता आपण काय करूया, हे व्यवस्थित मिक्स करूया, काश्मीरी मिरची पावडर आणि रवा। हे बघा, आणि एक एक फिश ह्याच्यात आपण डीप करूया। असं व्यवस्थित ह्याला कोट झालं पाहिजे। आणि आपण शॅलो फ्राय करून घेणार। बघा, हे मुर्दुशा फिशला अतिशय सुंदर अशी चांगली चव असते। असेच मी बाकीचे सगळे फ्राय करायला ठेवते। आता आपण हे फिश पलटी करून घेऊया। गॅसची फ्लेम ही मी स्लो टू मीडियम वर ठेवलेली आहे, पूर्ण स्लोवर नाही ठेवायची। दोन्ही साइडने आपण 2-2 मिनिटं ह्याला फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले बाकीचे मी अशीच सगळे फ्राय करून घेते। चला तर तुम्ही बघतच असाल इकडे आपलं गरमागरम असं मुर्दुशे रवा फ्राय ही रेसिपी तयार आहे। करायला एकदम सोपी आहे, बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असं बनतं। रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या घरात सर्वांना आवडेल। आवडल्यास एक लाईक तर कराच, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। धन्यवाद।